राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच आहेत। सुप्रीम कोर्टातल्या सुनावणी दरम्यान या निवडणुकांना कसलीही स्थगिती दिली गेली नाही। उलट महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका घोषित करायला कसलाही वेळ लावू नका असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं। मात्र 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या निवडणुका या कोर्टाच्या संभाव्य आदेशांना अधीन असतील। या संबंधीची पुढील सुनावणी ही 21 जानेवारीला होणार असून त्यासाठी 3 न्यायमूर्तींचं खंडपीठ देखील स्थापन करण्यात आलंय। काल झालेल्या सुनावणीमध्ये 50% मर्यादा ओलांडलेल्या आणि इतर नगरपरिषदा नगरपंचायतीच्या निवडणुका या आयोगानं घोषणा केल्याप्रमाणे घ्याव्या असे निर्देशही दिले। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जिल्हा परिषद महानगरपालिकांची अडचण दूर झाली। मात्र नगरपालिका आणि नगरपंचायतींवर टांगती तलवार आहे अशी प्रतिक्रिया ही याचिकाकर्ते विकास गवळी यांनी दिली आहे। तर संबंधित याचिकेवरती निकाल आल्यावरच 57 नगरपंचायतीचं भवितव्य असेल असंही विकास गवळी म्हणाले। आता याच्यामध्ये संमिश्र यश मिळालं असं म्हणावं लागेल। कारण काय की ज्या निवडणुका सुरू आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार कायम आहे। त्याच्यामुळं आपल्या माध्यमातून सर्व ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमधल्या सगळ्या उमेदवारांना मी एक हात जोडून विनंती करतो की फार काही जास्त खर्चाच्या नादाला लागू नका। कारण तुमच्या डोक्यावरची टांगती तलवार काही सर्वोच्च न्यायालयानं आज हटवलेली नाही आहे। जी पहिले होती ती आजही कायम आहे। उद्या जर बाठिया कमिशन रद्द झालं तर या राज्यामध्ये ओबीसी आरक्षणच नसणार आहे। कारण ट्रिपल टेस्ट बाठिया कमिशन पूर्तता करते आणि ट्रिपल टेस्ट असल्याशिवाय तुम्ही ओबीसी रिझर्वेशन देऊ शकत नाही। हे के कृष्णमूर्ती आणि विकास किसनराव गवळी हे दोन्ही डिसिजन सांगतात। याचिकाकर्त्यांचे वकील मंगेश ससाणे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती प्रतिक्रिया दिली आहे। ओबीसींच्या वाढीव जागा कायम राहणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। तर 57 जागांची निवडणूक ही अंतिम निकालाच्या अधीन राहून होईल असंही ते म्हणाले। ज्या म्युनिसिपल कॉर्पोरेशन 246 त्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता, 3 तारखेला याचं मतदान होतं। त्याच्यानंतर ज्या नगरपंचायती आहेत 42 यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झालेला आहे। आज कोर्टाने सांगितलंय बाठिया कमिशनला बऱ्याच पेटिशनचा विरोध आहे। त्याच्यामध्ये काही जण म्हणतात आकडेवारी जास्त आहे, ओबीसींचं आमचं म्हणणं आहे कमी केली, तर त्याच्यावर डिटेल हिअरिंगमध्ये आम्ही ऐकू। त्यामुळं ओबीसीच्या संदर्भामध्ये आम्हाला नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे। ओबीसीचे आता जे काय वाढीव सीट्स होते ते तसेच कायम राहतील। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर वकील देवदत्त पालतकर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। निवडणुका होत आहेत, हा विजय भारतीय राज्यघटनेने जो घालून दिलेला दंडक आहे त्याचा आहे। केवळ 2 महानगरपालिकांमध्ये, एवढ्या मोठ्या महानगरपालिकांमध्ये जर 50% आरक्षणाची मर्यादा जी ओलांडल्या जात असेल तर मग त्या ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुका का थांबवाव्यात? माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्वरित हा मुद्दा विचारात घेतला आणि त्वरित निर्देश दिले की सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका ह्या त्वरित नोटिफाय कराव्या। त्याचबरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या बाबतीत त्याच स्वरूपाचा निर्णय दिला। जिथे जिथे 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते आहे त्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आता राज्य निवडणूक आयोगाला कॉल घ्यायचा आहे। त्यांना 50% मर्यादा ठेवून त्या निवडणुका घेता येऊ शकतात। दरम्यान कोर्टाच्या निकालानंतर टांगती तलवार राहणार असल्याची प्रतिक्रिया ही बबनराव तायवाड यांनी दिली आहे। तसंच राजकीय ओबीसी उमेदवारांना फायदा होणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। की टांगती तलवार राहणार आहे, पण आज आनंदाची गोष्ट अशी आहे सर्व ओबीसी समाजाकरता की ज्या नगरपंचायत नगर परिषदाच्या निवडणुका येत्या 2 तारखेला होऊ घातलेल्या आहेत आणि महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा थोड्याच दिवसामध्ये होणार आहे। 27% ओबीसीला आरक्षण देऊन निवडणुका घेण्याचा महाराष्ट्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती आजच्या घडीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्याची आवश्यकता नाही। मात्र ज्या ठिकाणी 50%हून अधिक आरक्षण जात असेल तिथे अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याच्या सूचना कोर्टाने दिलेल्या आहेत अशी प्रतिक्रिया ही ओबीसी आरक्षणासंदर्भात मुख्य याचिकाकर्ते ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी दिली आहे। निवडणुकीच्या संदर्भातली जी काही सुनावणी होती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भामध्ये, यामध्ये मुख्यतः मेहरबान न्यायालयाने स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की निवडणुका स्थगित करण्याची आवश्यकता नाही, परंतु 50%च्या पुढे ज्या जात असतील त्याच्या संदर्भामध्ये अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याची सिग्नल दिलेला आहे।
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची मुदत वाढवण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगानं मुदत वाढवली आहे. 2 डिसेंबरला होणाऱ्या मतदानासाठी 1 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत उमेदवारांना प्रचार करता येणार आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागलाय. 50% जास्त मर्यादा ओलांडणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. आरक्षण मर्यादा न ओलांडता वाढीव असणाऱ्या जिल्हा परिषदा आणि 2 महानगरपालिकांमध्ये नव्यानं आरक्षण सोडत काढणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलंय. त्यामुळे नव्यानं आरक्षणाची प्रक्रिया ही पूर्ण करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता ही वर्तवण्यात येते. महायुतीमध्ये 2 डिसेंबरनंतर भूकंप येणार अशी चर्चा आता आणखी जोर धरू लागली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यानंतर ही युती विचारधारा एक असल्यानं झाली असून ती कायम राहणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. मात्र त्यावरही रवींद्र चव्हाणांनी सूचक वक्तव्य केलंय. 2 तारखेपर्यंत थांबा, सगळं स्पष्ट होईल असं रवींद्र चव्हाणांनी पुन्हा स्पष्ट केलंय. त्यामुळे शिंदेंची शिवसेना विरुद्ध रवींद्र चव्हाण हा वाद टोकाला गेलाय. नाही आज नाही, ते 2 तारखेला सांगायचं. पण काय नेमकं सर? चला घे ना. काय अर्थ तुमचा? सर नेमकं काय? ही युती बाळासाहेबांनी अटल बिहारी वाजपेयी आडवाणी साहेबांनी विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे इंडियाचं सरकार सुरू आहे. त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झाली आणि ही युती कायम राहते. राज्यात एकीकडे निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचलेला असतानाच दुसरीकडे शिवसेना आणि भाजपतील वादही अधिकाधिक तापतोय. सिंधुदुर्गात देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची आहे असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं होतं. त्यामुळे 2 डिसेंबरनंतर युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाण बोलले. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल युती कोणाला नको आहे असं वक्तव्य करत निलेश राणेंनी चव्हाणांच्या वक्तव्यावरती नाराजी व्यक्त केली आहे. तसंच निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या बॅगेवरून आरोप केलेला होता. मात्र अजूनही आपण आरोपांवरती ठाम असल्याचं राणेंनी म्हटलंय. त्यामुळे सिंधुदुर्गातील वाद नेमक्या कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत. मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे. त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी, तर ते ॲट एनी कॉस्ट होणार. हे इकडचे जे आहेत ना त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना ते सगळे पगारावर आहेत. हो ते काय स्थानिक सांगणाऱ्यावरती की युती करू नका म्हणून. तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते. म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको. पण आम्ही तरी सांगतो निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे. निवडणूक संपल्यानंतर मी सन्मान्य फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे. काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे. ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत. ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना. पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार. हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न. आता निवडणुकीचा काळ चालू आहे पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष ज्या युतीकडे लागलेलं होतं ती म्हणजे ठाकरे बंधूंची युती. आगामी महापालिका निवडणुकांआधी अखेर ठाकरे बंधूंची युती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे अशा महत्त्वाच्या 5 महापालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार आहे. स्थानिक नेत्यांना जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ठाणे महापालिकेसाठी शिवसेनेकडून राजन विचारे तर मनसेकडून अविनाश जाधव यांना जागा वाटपाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि ठाकरेंकडून आमदार वरुण सरदेसाईंच्या खांद्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे 5 पालिकांमध्ये ठाकरे बंधूंची युती होणार असल्यानं महाविकास आघाडीचं भवितव्य नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाच्या विरोधात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे उमेदवार रमेश कदम यांचा प्रचार करणाऱ्या भास्कर जाधव यांना मातोश्रीवरून समज दिल्याची शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती आहे. चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे स्वतंत्र उमेदवार असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार रमेश कदम यांना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी जाहीरपणे पाठिंबा दिल्यामुळे चिपळूणमध्ये ठाकरे सेनेत तणावाचं वातावरण आहे. सचिव विनायक राऊतांच्या दौऱ्यानंतर देखील भास्कर जाधव यांची नाराजी कायम असल्याचं चित्र आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत सोमवारी माध्यमांशी संवाद साधणार आहेत. गेल्या 1.5 महिन्यांपासून राऊत प्रकृतीच्या कारणामुळे सार्वजनिक जीवनातून दूर होते. मात्र आता सोमवारी ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. रायगडमधला सातत्यानं खदखदणारा तटकरे विरुद्ध गोगावले मधला वाद हा पुन्हा एकदा समोर आलाय. सुनील तटकरेंनी जसा अख्खा रायगड जिल्हा ओरबाडलाय तशी महाड नगरपालिका ओरबाडल्याशिवाय तटकरे राहणार नाहीत अशा शब्दांमध्ये विकास गोगावलेंनी टीका केली आहे. तसंच उद्याच्या भविष्यासाठी गोगावलेंचं निवासस्थान जवळ की तटकरेंचं सुतारवाडी जवळचं असा सवाल देखील त्यांनी यावेळी महाडकरांना विचारला. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत अजब त्रांगडं पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रामराजे निंबाळकरांचा मुलगा अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार अनिकेत राजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदेंनी फलटणमध्ये सभा घेतली. त्यामुळे मुलाच्या प्रचारासाठी रामराजे शिवसेनेच्या मंचावरती पाहायला मिळाले. दरम्यान फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर रामराजे निंबाळकरांवरती आरोप करणाऱ्यांना शिंदेंनी जोरदार उत्तर दिलंय. तसंच रामराजे निंबाळकरांनी पारंपरिक शत्रू रणजितसिंह नाईक निंबाळकरांवरती जोरदार निशाणा साधला. फलटणमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचं संयुक्त पॅनल आहे आणि या पॅनलच्या विरोधात शिवसेनेचं पॅनल उभं आहे. विधान परिषदेचे ते सभापती देखील झाले. सर्वोच्च असं पद त्यांनी भूषवलं. काही जणांनी कट कारस्थानं केली त्यांच्या विरोधात. पण मी एक सांगतो, शेर कभी बुढ़ा नहीं होता है. चाहे वो जंगल का हो या राजनीति का हो, शेर शेर ही रहता है. आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभं राहिलो. मी कुठल्या पार्टीत आहे आणि काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार. पण तुम्ही एकच सांगेन की मग मी महायुतीत आहे. ते कुठल्याही पार्टीत माझे शत्रू नाहीत. मला पटणारी लोक फक्त या जिल्ह्यात आहेत. आणि त्यांना मी साहेबांच्या समोर सांगतो, माझं तुमचं पटणार नाही, माझं कुठल्या पक्षाशी भांडण नाही. सोलापूरच्या निवडणुकीनिमित्त भाजप आणि राष्ट्रवादीतील सुंदोपसुंदी समोर आली आहे. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता निशाणा साधलाय. काही लोक हे सभेत विकासावरती बोलायचं विसरून गेले अशा शब्दांमध्ये त्यांनी अजित पवारांवरती बाण सोडले. ज्या गावाच्या बोरी आणि त्याच गावाच्या बाभळी असं म्हणाले. पण आम्हाला बोर पण माहिती आहे आणि बाभळ पण माहिती आहे असा टोला हा गोरेंनी अजित पवारांना लगावलाय. सोलापूरच्या अनगर नगरपरिषदेत भाजपच्या प्राजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बाळाराजे पाटलांनी दिलेल्या घोषणावरून मोठा वाद निर्माण झालाय. यानंतर आता माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सावध प्रतिक्रिया दिली. मी फक्त अनगरकरांचा नाद करायचा नाही एवढंच ऐकलं, अजित पवारांचं नाव ऐकलं नाही अशी बचावात्मक भूमिका खोत यांनी घेतली आहे. अजित पवार सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाद करायचा नाही अशी बाळाराजे पाटलांनी घोषणाबाजी आवेशामध्ये केली होती. मात्र चहूबाजूंच्या टीकेनंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. नाही, मला फक्त टीव्हीवर मी बघितलं, मला अनगरकरांचा नाद करायचा नाही एवढंच मला ते दिसलं. ती पुढे बातमी कशी गेली मला काही माहिती नाही. आता ते तुम्ही बोलताय, मला ते ऐकूच आलं नव्हतं त्यावेळेचं. त्याच्या पुढचं मला ऐकू आलं, तेवढं मी सांगितलं. 1 तारखेला सकाळी लक्ष्मीदर्शन होणार असल्याचं वादग्रस्त विधान गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर आता खासदार भास्कर बघरे यांनी देखील लक्ष्मीदर्शन घ्या असं म्हटलंय. लक्ष्मीदर्शन घ्या आणि आम्हाला मतदान करा असं वादग्रस्त विधान खासदार भास्कर बघरे यांनी येवल्यातील जाहीर सभेमध्ये बोलताना केलंय. हुशार आहे. 22 तारखेला
मतदान होतं मागच्या वेळेस 21 तारखेला आमदारकीचं, 20 तारखेला 18ला लई लक्ष्मी फिरली, दारुदार फिरली, उठ बघता काय झोपलाय, मी आली आहे, तुला प्रसन्न होते, बाहेर खाली टाकून झोपा तुम्ही बी 1 तारखेला, लक्ष्मी येणार आहे, उठ बघता काय झोपलायस, उठ. पण लोक समजदार आहे, लोक होतंय ना करून घ्या. कारण आता अनिल भाऊकडे तुम्ही पैसे मागाल, सागर भाऊकडे पैसे मागाल, हे सगळे कष्टाचे पैसे. त्यांच्याकडे बिलकुल जसं माझ्याकडे मागितले नाही ना, तसे या दोघांकडे सुद्धा मागू नका. परंतु जे द्यायला येतील ना, त्यांच्याकडे आलेली संपत्ती ही काही त्यांच्या कष्टाची नाहीये, आणि ती संपत्ती ही तुम्ही घ्या. परंतु मतदान कोणाला करा? आपल्या उमेदवारांना करा. सगळ्याच राजकीय पक्षानं सगळे नियम धाब्यावर बसवत आगामी निवडणुकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांवरती तिकिटांची खैरात केली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलं जातात, याचं मनापासून वाईट वाटतं अशी खंत ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलून दाखवली आहे. ते माझाच्या महाकट्ट्यावरती बोलत होते. त्यामुळे अशा घराणेशाहीला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो, त्याला जनतेनं निवडणुकीमधून धडा शिकवल्यास हे सगळं थांबेल असा उपाय देखील यावेळी गडकरींनी सुचवलाय. त्यामुळे राजकारणात राहून देखील सावध भूमिका न घेता गडकरींनी घेतलेल्या धाडसी भूमिकेची चर्चा होतीये. मला खूप वाईट वाटतं की 20-20 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता तिकीट मागतो, तो जिन्याय नसतो, आणि त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला नाही तर माझ्या मुलाला तिकीट द्या, त्याचं तिकीट जातं. हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे. पण याला कारण जनता आहे. कोणत्याही पक्षाचे असे जे उमेदवार उभे राहतील वारसदार, त्यांना निवडणुकीचं जनतेने पाळलं तर उभेच नाही करणार लोक. म्हणजे जनतेने याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे. जनता त्यांना निवडून देतात, त्याच्यामुळे ते ॲक्सेप्ट होतं. मोदी योगी फडणवीस तुझसे बैर नहीं, लेकिन तुम्हारे सरकार में जो गद्दार नेते हैं उनकी खैर नहीं, हा थेट इशारा दिलाय जैन मुनी निलेश चंद्र यांनी. ते एबीपी माझाच्या महाकट्ट्यावरती बोलत होते. सुरुवातीला कबूतरखान्याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मंगल प्रभात लोढांनी नंतर सावध भूमिका घेतली. त्यावेळी आता जैन मुनींनी लोढांचं नाव न घेता थेट इशारा दिलाय. दरम्यान गरज पडल्यास शस्त्र हाती घेतल्याचा पुनरुच्चार देखील मुनींनी दिला होता. मुंबईच्या दादर भागातील कबूतरखान्यावरती बंदी घालणाऱ्या कोर्टाच्या निर्णयाविरोधात जैन मुनी कबूतरखान्याच्या बचावासाठी मैदानात उतरले आहेत. हजारो वर्ष प्राचीन आमचा हे जैन धर्म आहे. हा सनातनाचा धर्म आहे. महाराणा प्रतापपासून आंध्रा तेलंगणामध्ये राहिलेला आहे. आमचे जे हिरसुरी होते त्यांना अकबरला प्रतिबोध दिलेला आहे. हा जैन समाज शांतिप्रिय समाज आहे. पण आता आमच्या समाजावर का बरं? आता तुम्ही मला विचार सांगा. आमची हत्नी गायब केली, आमचं वेले पार्लाचं मंदिर तुम्ही बुलडोजरनं तोडलं, अलिगलमध्ये मस्जिद बनल्या तुम्ही तोडल्या का? याच्यामध्ये ही सरकारची मैंने कहा योगी मोदी देवेंद्र तुझसे कोई वेर नहीं, तेरे अंदर जो गद्दार नेता बसे जो समाज को तोड़ते देश को तोड़े उसकी खेर नाही. 6 वर्षापासून मी गोरक्षणासाठी लव जिहादसाठी आणि ते मी जे कर्म ते माझ्या तोंडातून निघून गेले. दुसरी गोष्ट अशी आहे, धर्माच्या विरुद्ध राहिलं तर जैन धर्म हा अलग धर्म नाही आहे हो. हा जन्मधर्म सनातन धर्माचा आहे. धर्माच्या विरुद्ध जर आलं तर आम्ही शस्त्र उचलू. बरोबर, माझं असं वक्तव्य निघून गेलं. मगर असं नाही की मी लोकांच्या विरुद्धमध्ये करू. धर्माच्या विरुद्ध म्हणजे माझ्या सनातन धर्माच्या विरुद्धमध्ये जर कोणी आलं तर प्रत्येक सनातनी माणसाचा अधिकार आहे. त्यांनी तलवार आणि चाकूचा त्याचा परवा अधिकार आहे. करून की तलवारीच्या धारावरच हा महाराष्ट्र जिंकलेला आहे. परभणीच्या गंगाखेडमध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. पहिलं मत खाण्यासाठी हैदराबादचे लोक सुपारी घेत आणि आता परभणीत काँग्रेसचे नेते सुपारी घेत आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. गंगाखेडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार धनंजय मुंडे यांच्या भगिनी उर्मिला केंद्रे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये नवाब मलिक बोलत होते. यावेळी त्यांनी परभणीतील काँग्रेस नेते बाबाजानी दुर्राणी यांच्यावरती थेट निशाणा साधलाय. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की महाराष्ट्र के सरकार में साझेदारी भारतीय जनता पार्टी के साथ है, लेकिन ये हमारा पॉलिटिकल एडजस्टमेंट है. और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता अजीत पवार साहब ने, हम सभी लोगों ने बार बार कहा है कि हम लोगों ने भले गठबंधन सत्ता में है और गठबंधन हमारा है, लेकिन हमने विचारों के साथ गठबंधन करने का काम कभी भी नहीं.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.